नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, काल शेवटी जितेंद्र आव्हाड यांचे ढोंग उघडे पडले आणि प्रकाश आंबेडकर यांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केलेला आहे. मुळात मनुस्मृती पुन्हा एकदा जाळायची गरज होती काय, असा एक प्रश्न येतो. दुसरा प्रश्न उपस्थित होता असा होतोय, माझ्या एका मित्राशी काल याबद्दल चर्चा करताना तो म्हणाला की प्रकाश आंबेडकरांनी या गोष्टीला, म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी जे जाहीर केलं होतं की मनुस्मृती महाड येथे जाऊन जाळणार आहे, त्याला आधीच विरोध करायला हवा होता, म्हणजे अशी घटना घडली नसती. मी सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा मुळात याची गरज होती का, या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ आहे की मनुस्मृतीमध्ये जे चातुर्वर्ण सांगितलं आहे किंवा स्त्रियांबद्दल जे विचार व्यक्त केले आहेत ते निश्चितच आहेत की ते लागू होत नाहीत, लागू व्हायला नकोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याकरता किती प्रयत्न केलेले आहेत हे आपल्या समोर आहे. मनुस्मृती सगळ्यात आधी हिंदू धर्मातील जातीयवाद नष्ट होऊन समानता स्थापित व्हावी याकरता, तसेच स्त्रियांना जे हक्क नाकारले गेले होते त्याबद्दल आवाज उठवण्याकरता, जागृती करण्याकरता चालली होती महाड येथे. एवढं महान कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच आज आपल्याला समाजामध्ये जी काही समानता दिसते आहे ती आहे, त्यामुळेच आहे. आणि अशी ऐतिहासिक घटना जिथे प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं, तिथे पुन्हा जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं, एखाद्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्याकरता हे क्षम्यच नाही मुळात. कारण ती ऐतिहासिक घटना पुसून, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती, ती घटना पुसून तेथे जितेंद्र आव्हाड यांना त्या यादीमध्ये स्वतःचं नाव टाकायचं होतं. आला का लक्षात मुद्दा पहिला? होय, प्रकाश आंबेडकर यांनी याच्यावरच बोट ठेवलेलं आहे की मनातून मनुस्मृती गेली पाहिजे, त्यासाठी कृती पाहिजे. आणि कोणती कृती आहे तुम्ही दाखवा. जितेंद्र आव्हाड यांची एखादी अशी कृती दाखवा की ज्यामध्ये त्यांनी समानता दाखवलेली, अशी मोठी कृती, त्यांचं महान कार्य दाखवा. शोषितांसाठी, वंचितांसाठी, दलितांसाठी म्हणा, किंवा जे अन्याय भोगत आहेत त्यांच्याकरता. संविधानाचं नेहमी नाव घेतात, मात्र संविधानाला लाथाडून, होय, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या टीकाकाराला बंगल्यावर उचलून नेलं होतं आणि त्याला प्रचंड अशी मारहाण केली होती. हे कोणत्या संविधानात बसतं? शेवटी राजकारणी आहेत जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे बोलविते धनी कोण आहेत ते देखील मला माहिती आहे. झालंय असं की आता लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील, त्यासाठी ही तयारी चाललेली आहे. आपल्याकडे ओबीसी आणि दलित वर्ग खेचून घेण्याकरता राष्ट्रवादीची ही चाल आहे. दुसरा मुद्दा आहे की प्रकाश आंबेडकर यांनी आधीच विरोध का केला नाही. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी माफी देखील मागितलेली आहे, पण अशी माफी होत असते काय? तुम्ही जर एखादं आंदोलन करणार असाल तर तुम्हाला सविस्तर सगळा प्लॅन पाहिजे त्या आंदोलनाचा. तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती, मुळात महाडला जाऊन जाळण्याची काय गरज होती, हा माझा प्रश्न आहे. कारण महाडमध्ये ऐतिहासिक जी घटना मनुस्मृती दहनाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती, त्या घटनेला तुम्ही पुसून टाकायचा प्रयत्न करताय का? तुम्ही महान लोकांच्या यादीत जाऊन बसण्याचा प्रयत्न करताय का? माझा प्रश्न आहे जितेंद्र आव्हाड यांना. म्हणजे तुम्ही तुमच्या गावीच मुलुंडमध्येच हे करू शकले असते, तेथे देखील मनुस्मृती जाळता आली असती, प्रतिकात्मक तुम्हाला दाखवता आलं असतं ते. पण महाडला जाणं याचा अर्थ असा आहे की विशिष्ट हेतू होता मनामध्ये. दुसरी गोष्ट की बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्या मनुस्मृतीच्या पोस्टरवर आहे, हे तुम्हाला दिसलं नव्हतं का? म्हणजे तुम्ही अनवधानाने असं म्हणताय, तुम्हाला हे दिसलं नव्हतं यावर माझा विश्वास नाही. होय, प्रकाश आंबेडकरांचा देखील यावर विश्वास नाहीये. तुम्हाला जर दिसलं होतं तर तुमची हिंमत झाली कशी? हा किती प्रचंड अपमान आहे. एक गुन्हा दाखल झालाय. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सगळीकडे जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण सतत फुले, शाहू, आंबेडकर यांचा जप करणारे हे ढोंगी राजकारणी, यांना एखादा महान नेता आपल्या हातून त्याचं चित्र फाडलं जातं याचं देखील भान नाहीये. तर प्रकाश आंबेडकर
यांनी नेमकं बोट ठेवलेलं आहे आणि म्हटलंय की मनुस्मृती ही मनातून गेली पाहिजे आणि मनातली मनुस्मृती अशी मग कृत्यात उतरते. मनातली मनुस्मृती म्हणजे आवडांच्या मनात मनुस्मृती आहे अजूनही. तो जो जातीयवाद आहे, ती जी असमानता आहे ती त्यांच्या मनात आहे. श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव अजूनही त्यांच्या मनात आहे आणि त्यांचे बोलबिल कोण आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. दुसरा मुद्दा उठतो की प्रकाश आंबेडकर यांनी या गोष्टीला विरोध का केला नाही. आपण एक बघूयात मुळात की ही जी मनुस्मृती जाळण्याचा प्लॅन जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला होता त्याचं मूळ कारण काय तर शालेय अभ्यासक्रमामध्ये गीता, भगवद्गीता ज्यावर हात ठेवून कोर्टात शपथ घेतली जाते हे जगण्याचं तत्वज्ञान आहे, कर्मयोग आहे. त्याच्यामध्ये गीता आणि समर्थ रामदास यांचे मनाचे श्लोक हे शालेय अभ्यासक्रमात शिकवावेत काय याबाबत चाचपणी सुरू आहे. खर तर गुजरातमध्ये गीता शिकवण्याची सुरुवात ऑलरेडी मागच्या वर्षी झालेली आहे आणि तेथे कुठलेही आक्षेप नाहीत, ऑब्जेक्शन नाहीत, कारण त्याच्यामध्ये जातीयवादाचा काही संबंध नाहीये. जगण्याचं तत्वज्ञान गीतेने सांगितले आहे. तसेच मनाचे श्लोक मध्ये समर्थ रामदासांनी निरोगी मन कसं असावं किंवा एखाद्या माणसाला यशस्वी होण्याकरता त्यांनी मनावर ताबा कसा ठेवला पाहिजे, मनाला कसं आवरलं पाहिजे याबाबतची शिकवण दिलेली आहे. इथे मनुस्मृतीचा संबंधच नाहीये. असं जाहीरच केलेलं नाही की मनुस्मृतीचे श्लोक शिकवणार आहेत. तरी हे ढोंग जितेंद्र आव्हाड यांनी सुरू केलं होतं आणि हे प्रकाश आंबेडकरांना माहिती होतं. नाहीतर तुम्हाला वाटतं का की प्रकाश आंबेडकर मनुस्मृती शिकवणार असे म्हटल्यानंतर शांत बसले असते? नक्कीच शांत बसले नसते. त्यांनी सगळ्यात आधी आवाज उठवला असता, कारण मनुस्मृतीच्या विरोधात ते सतत बोलत असतात. त्यांच्या कृतीतून देखील त्यांनी दाखवलंय की त्यांनी समानता हाच मार्ग पकडलेला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये समानता ते राबवत असतात प्रत्यक्ष. पण मग जितेंद्र आव्हाड यांना विरोध न करण्याचं कारण काय तर खरं कारण हे आहे मित्रांनो. मी त्या मित्राला पण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीने, अल्पबुद्धीने जे पटलं ते की हे सगळं नाटक आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहिती होतं आणि त्यावर जर ते बोलले असते तर उगाच जितेंद्र आव्हाड यांनी आधीच जर टीका केली असती प्रकाश आंबेडकर यांनी की असं करण्याची गरज नव्हती तर जितेंद्र आव्हाडांना जे हवं तेच झालं असतं. हो, त्यांना हेच हवं होतं की प्रकाश आंबेडकर बघा साथ देत नाहीयेत आम्हाला किंवा आमच्यावर टीका करतायत, आम्ही इतकं चांगलं काम करतोय मनुस्मृती जाळण्याचं आणि प्रकाश आंबेडकर मध्ये खोडा घालतायत, ते यावर टीका करतायत. हा त्यांचा डाव फसवायचा होता पहिली गोष्ट जितेंद्र आव्हाड यांचा. आणि प्रकाश आंबेडकर अतिशय चाणक्य आहे. त्यांना माहिती होतं की हा ढोंगी माणूस आहे, हा ढोंगी माणूस नक्की काहीतरी गडबड करणार आणि याच्याच कृत्याने हा घात करून घेणार. आणि तसंच झालं. प्रकाश आंबेडकर त्यावेळी शांत राहिले. त्यांनी मनुस्मृती तुम्ही महाडला जाऊन का जाळत आहात किंवा त्यांनी शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याबद्दल चकार शब्द काढला नव्हता आधी. जितेंद्र आव्हाड यांना टोकलं नाही, रोखलं नाही किंवा जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला नाही. बघा हा किती मोठा डाव होता. दलित मते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आपणच फार मोठे समानतेचे प्रचारक आहोत, दलितांचे उद्धारक आहोत, असं जे ढोंग रचलं होतं, दाखवायचं होतं जनतेसमोर, ते ढोंग आता उघडं पडलेलं आहे. माझं तर म्हणणं आहे की अनेक ठिकाणी या केसेस दाखल व्हायला हव्यात. महान नेत्याचा अपमान झालेला आहे, महान समाज कार्यकर्त्याचा अपमान झालाय, समाजासाठी ज्यांनी महान काम केलंय त्यांचा अपमान झालेला आहे. आणि नुसती माफी मागून, आणि ती माफी पण कशी, कोणाची मने दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो, तर काय दुखावली जाणारच. भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तुम्हाला माहित नव्हतं, दिसला नाही तो फोटो फाडताना तुम्हाला की आपण काय फाडतो आहोत. तिथे महाडला जायची मुळात गरजच नव्हती असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर मला वाटतं की ते सुरुवातीला शांत बसले, कारण त्यांना माहिती आहे की यांचं ढोंग आहे, यांचं ढोंग आहे. हे ढोंग होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव विसरून लोकांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घ्यावं. पुढे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हो मनुस्मृती जाळणारे दोन लोक कोण होते तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जितेंद्र आव्हाड. काय लायकी का हो आव्हाड साहेब, जरा लायकीत राहा. आता जाळपोळ आंदोलनं थोडीशी झालेली आहेत पण पुढे हे तुम्हाला फार महाग पडेल. हा असा आव आणून सुधारणा होत नसते. तुम्ही 24 तास शाहू फुले आंबेडकर यांचा जप करत असता आणि तुमच्या मनातली मनुस्मृती
अजून गेलेली नाहीये. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांनी काल नेमकं विधान केलंय की मनुस्मृती ही मनातून गेली पाहिजे. ती मनातून गेली नसली की कृतीतून दिसते. आणि हेच दिसतं की आव्हाडांच्या मनातून मनुस्मृती गेलेली नाहीये, ते फक्त ढोंग करत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.